आपण पाहिलं हिंदी सिनेमा किंवा मराठी सिनेमा यामध्ये जे म्युझिक डायरेक्टर आहेत, संगीतकार, त्यामध्ये विशेषतः जास्तीत जास्त हे पुरुषच आहेत. म्हणजे अगदी हिंदी सिनेमामध्ये जर बघितलं आपण की शंकर जयकिशन जे असू देत किंवा नौशाद जे असू देत किंवा लक्ष्मीकांत प्यारलाल असू देत, कल्याण जनन जे असू देत, आर डी बर्मन असू देत किंवा अलीकडच्या काळात आनंद मिलिंद यांच्यापर्यंत, म्हणजे मॅक्झिमम हे पुरुष प्रधान आहेत. अगदी मराठीमध्ये सुद्धा राम लक्ष्मण असू देत किंवा अनिल अरुण असू देत, म्हणजे जास्तीत जास्त हे मराठीच म्हणजे हिंदी किंवा मराठीमध्ये पुरुषच आहेत. आणि स्त्रियांनी म्युझिक डायरेक्शन म्हणून खूप कमी सिनेमे दिलेले आहेत. आणि त्यामध्ये एक नाव जे प्रामुख्याने आहे आणि ते म्हणजे उषा खन्ना. तर उषा खन्ना यांनी खूप छान म्युझिक दिलेली काही सिनेमा आहेत. म्हणजे अगदी दिल दे के देखो, शंकरदादा, सौतन, आप तो ऐसा न थे, एक सपेरा एक लुटेरा, ह्या सिनेमामध्ये इतकं छान त्यांचं म्युझिक आणि इतकी चांगली कॉम्बिनेशन गाणी आहेत की म्हणजे अक्षरशः आजही ती गाणी गुणगुणावीशी वाटतात. पण आपण म्हणजे असं जास्त आपण त्यांच्याविषयी हे नसते, चर्चा नसते. तर मला असं वाटतं की स्त्रियांनीसुद्धा हे फील्ड आहे म्हणजे की म्युझिक डायरेक्टर म्हणून चांगल्या पद्धतीनं म्युझिक देऊ शकतात. हे एक उदाहरण आहे त्यांच्यासाठी की उषा खन्ना यांनी ज्या पद्धतीनं म्युझिक दिलेलं आहे. आणि ह्या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्त्रियांचं जे प्रमाण कमी आहे, एक वेगळी काहीतरी त्यांच्याकडनं क्रिएटिव्ह म्युझिक निर्माण होऊ शकतं. त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन म्हणून उषा खन्ना हे खरोखर एक चांगलं नाव आहे. आणि त्यांनी अगदी फिल्मफेअरसुद्धा मिळवलेले आहे. आणि मला वाटतं की त्यांना आणखीन काही पुरस्कार मिळावं म्हणजे लाईफ टाईमसारखं वगैरे, की कारण इतकं छान काम एक स्त्री म्हणून करणं आजपर्यंतच्या याच्यात खूप कमी झालेले आहेत. आणि त्यामुळे एक बाकीच्या मुलींनासुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल की आपणसुद्धा म्युझिक डायरेक्टर म्हणून सुद्धा एक चांगलं करिअर करू शकतो किंवा काही करू शकतो आहे. थँक्यू.